आपण जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनला। आता थोडाच वेळात इकडे GSBचा गणपती येईल। सगळे मोठे मोठे गणपतीच बघायला येतात इकडे। वाजलेले 2:15 आणि अजूनपर्यंत लालबागचा राजा काय आला नाही। ते बोलतात ना वेट इज वर्थ। नमस्कार मित्रांनो, तर आता वाजलेले आहेत 12 आणि आम्ही आलेलो सेना भवनच्या इथे दादरला। आणि हा परत एक नवीन ब्लॉग चालू करते। जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो की आपण जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनला, तर त्यासाठी आम्ही निघालो आहे। तर पहिला बोललो आपण सेना भवनच्या इथे थांबूया दरवर्षीप्रमाणे। तर बाकी सगळे मित्र पण आलेले आहेत आणि आता आपण त्यांना भेटूया। मला माहिती नाही कुठे, पण मी कॉल करतो। पण आता आपण इकडे सेना भवनकडे थोडा वेळ थांबणार आहे, गणपती बघणार आहे आणि त्याच्यानंतर जाणार आहे गिरगावच्या दिशेला, जिथे आपला लालबागचा राजा येणार आहे। तर बघूया, थोडा वेळ इकडे थांबूया, छान छान गणपतीची मूर्ती बघूया आणि नंतर जाऊया गिरगावला। सेना भवनच्या इथेच आहे आम्ही अजून आणि एक दोन मोठे गणपती गेले। आता थोड्याच वेळात इकडे GSBचा गणपती येईल आणि GSBचा गणपती आला की तो बघितल्यानंतर आम्ही डायरेक्टली जाऊ गिरगावला। गिरगावला खूप सारे गणपती भेटणार आहे आपल्याला, मोठे मोठे बघायला आणि तिकडे मजा येणार आहे। लालबागचा राजा एकदम शेवटी येणार आहे, तर त्याला तर फुरसत आहे, पण GSBचा गणपती आल्यावर आम्ही इकडनं निघू। आणि बागेशची एंट्री झाली आहे। तुम्हाला जे वाटतं तसं काही नाही, फक्त थम्सअप आहे, कारण की अजून त्याचा मंडळाचा गणपती द्यायचा आहे पुढच्या महिन्यात। उद्या ना, परवा पुढच्या महिन्यात बोलत होतो मी, त्याच्यामुळे परवा झाला ना। परवा जाणार आहे? अरे हे ना, आता उद्या परमिशन नाही ना, उद्या दरीवाला परवा
आपल्या इकडचे सगळे गणपती परवा झाले, धारावीचे पण सगळे परवा झाले. हा तुझं परमिशन नाही ना ईदच्यामुळे. अच्छा, परमिशन नाही. हा ईदच्यामुळे परमिशन नाही दिली पोलिसांनी. अच्छा, म्हणजे आता मला कळलं, मला माहिती नव्हतं उद्या गणपती नाही जाणार ते. मी अजून केलं. परवा सुट्टी टाकली आपण. टाकली सुट्टी तू? नाही, मी टाकेल ना, मला काय. अच्छा. परवा धारावीच्या गणपती बघायला जे दुपारी 3-4ला निघणार आहे. अजून एक दिवस बाप्पांची सेवा करू, मजा करू थोडा. आता तुम्ही बघितलं तो होता GSBचा गणपती वडावाला. तर तो आता गेलाय विसर्जनसाठी. तिकडनं आता आम्ही चाललोय गिरगावला. तर गिरगावला आता आपल्याला खूप मोठे मोठे गणपती बघायला भेटणार आहेत. तर चला भेटूया डायरेक्ट गिरगावमध्ये. फायनली आलो आहे गिरगावला. चालत आता आज जाऊ, बघूया कुठले आता गणपती बघायला भेटतात आहे आणि मजा येणार आहे. ते पहिल्यांदा अंकिता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला किती वाजता भेटते तिला हे आता माहिती नाही, पण ती आली आहे. आणि आताच तिला भूक लागली आहे. जस्ट एंटर केलं आणि भूक लागली. आता थोड्या वेळात आम्ही बघू कुठे रस्त्यात काय भेटलं का, नाहीतर मग असं गणपती बघत पुढे जाऊया. आतमध्ये आलेलो आहे गल्लीमध्ये आणि इकडे खूप गर्दी आहे, खूप गर्दी. सगळे मोठे मोठे गणपती आहेत जास्त करून, तर त्यामुळे गर्दी तर होतेच आणि सगळ्यांना माहिती आहे. सगळे मोठे मोठे गणपतीच बघायला येतात इकडे. आत्ता आपल्याला एक एक करून मोठे गणपती दिसतील. आपण पुढेच चाललो आहे इकडनं, हळूहळू चालतो आहे आणि आरामात आपल्याला गणपती बघायला भेटणार आहेत. आणि फायनली आपण जो गणपती बघणार आहे तो आहे लालबागचा राजा. लालबागचा राजा काय आला नाही, कारण की अजून खूप मागे आहे. सीपीडीच्या पण मागे आहे. तर अजून 2-3 तास तरी वाटते की लागेल. बट आम्ही आता बसलो आहे मस्त. आम्हाला जागा भेटली इकडे जागा आहे. बागेत बसला आहे. अंकित पण बसला आहे वरती. तर बाकीचे पण आहे तिथे बसले. तेच पुढे गेलं आहे फक्त. तर त्याला फोडून गणपती बघायचे होते. काय माहीत का, पण थोड्या वेळानंतर तो पण येणार आहे. तो पण बसेल इकडे आणि लालबागचा राजा जेव्हा येईल तेव्हा मी दाखवेलच. पण थोडा टाईम तर लागणारच आहे, कारण की राजाला बघायचं तर थोडा टाईम द्यावा लागणार. तर आम्ही आता बसलो आहे, थोडं चिल करतो आहे, बोलणं चालू आहे. तर थोड्या वेळात जेव्हा बाप्पा येईल किंवा दुसरे कुठले तरी गणपती येतील आपल्या मंडळाचे मोठे मोठे, ते मी तुम्हाला दाखवतो आल्यानंतर. आणि जेव्हा लालबागचा राजा येईल हे तेव्हा नक्कीच दाखवणार आहे.
वाजलेले 3:20 आणि अजूनपर्यंत लालबागचा राजा आला नाही. आणि आम्ही आता लाईव्हवर बघितलं तर दुसरी सुतार गल्लीच्या इथे पोचला आहे गणपती सीपी टँकच्या इथे. तर सीपी टँकच्या इथे पोचला आहे. अंदाज असं वाटतं आम्हाला की अजून 1 तास लागेल यायला. आता समोर एक डोंगरीचा राजा गेला तो तुम्ही बघितला आणि आता उमरकाठीचा राजा येईल. उमरकाठीच्या राजाच्या नंतरच आहे लालबागचा राजा, पण त्याला यायला टाईम लागणार आहे. तर थोडा अजून वेट करावा लागेल, पण ते बोलतात ना वेट इज वर्थ. तर आपल्याला दर्शन भेटणार आहे नक्की. आपण चांगल्या ठिकाणी बसलो आहे, तिकडनं एकदम प्रॉपर अँगल आहे दर्शन घ्यायला. तर होप सो की चांगलं दर्शन भेटेल. आणि आता वाट बघूया बाप्पा कधी येतोय ते. उमरकाठीच्या राजाच्या एक्झॅक्ट मागे आहे, मागच्या लेनमध्ये लालबागचा राजा. आणि तरी अर्धा तास लागेल अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला लालबागच्या राजा. ऑलमोस्ट पोहोचलेलं आहे आणि अंकिता पण पोच आहे आणि ती पहिल्यांदा बघणार आहे. वेळातच आपला लालबागचा राजा आपल्या समोर असेल तर मी तो तुम्हाला दाखवेलच आल्यानंतर. तुम्ही राहा असं ब्लॉगमध्ये. आणि आता बघूया लालबागचा राजा आला. जस्ट फायनली दर्शन झालेलं आहे लालबागच्या राजाचं. आणि आता वाजलेले 4:15. 4 वाजता बाप्पा आले आमच्यासमोर. आम्ही 10 ते 15 मिनटं समोरच होते आणि खूप छान वाटलं. अंकिता तुला कसं वाटलं फर्स्ट टाईम? मस्त वाटलं. ती झोपच उडालेली. युजली जात नाही असं विसर्जनाला, कारण की गर्दीमुळे मला भीती वाटते. पण ह्या टायमाला मला खूप भारी वाटलं. आणि मी गेली नव्हती लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला लालबागमध्ये, पण मला इथे दर्शन झालं आणि मला खूप चांगलं वाटतं. इथे खूप चांगलं दर्शन झालं. धक्काबुक्की काय नाही. आम्ही आरामात उभे होतो. आमच्या समोर होता लालबागचा राजा आणि एकदम आरामात दर्शन करायला भेटलं. आता आम्ही सगळे निघालो आहे तिकडनं घराच्या दिशेला, कारण की वाजलेले 4:15 आणि उद्या ऑफिस पण आहे. सगळ्यांना झोपून लवकर उठायचं आहे कामासाठी. प्रकारे झालं आहे आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन. आणि आजचा ब्लॉग हा एवढाच असणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं लालबागच्या राजाचं दर्शन आम्ही घेतलेलं? हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला सांगा, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये लिहा लालबागच्या राजाचा विजय असो. तुम्हाला याचे ब्लॉग खूप आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर वाढत नाही आहे, तर तुम्ही खूप लोकांना प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. ह्याच्यानंतर पण खूप ब्लॉग नाही. गणेशोत्सव संपला आहे, पण ह्याच्यानंतर पण अजून वेगळे ब्लॉग्स नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्रामध्ये पण आपण खूप ठिकाणी फिरणार आहे. तर त्यासाठी पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह फ्रेंड सर्कल सगळ्या ग्रुपमध्ये हा ब्लॉग शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर आमचा सबस्क्रायबर काउंट जरा थांबलं आहे, जरा प्लीज सबस्क्रायबर वाढतील तर आम्हाला पण थोडी मोटिवेशन भेटेल चांगल्या व्हिडिओज बनवायला तुमच्यासाठी. प्लीज लाईक करा. लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं ब्लॉग्स बनवायला. आणि मिनी ब्लॉग्स पण हळूहळू चालू होते. मिनी ब्लॉग्सचा पण आम्ही ट्राय करतो आहे लवकरात लवकर करायला. तर जसं जमेल तसं आम्ही ट्राय करू. आजचा ब्लॉग हा एवढाच असणार आहे. परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.